होळी रे होळी पुरणाची पोळी. तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तर आपला आज होळीचा सण म्हणजे मराठी हिंदू धर्मातला आपला सण. तर हा सण हा हिंदू महिन्याच्या फाल्गुन पौर्णिमेला येतो. त्यामुळे सकाळी सगळं स्वच्छ अंगण केलं आणि त्यानंतर रांगोळी काढली. त्यानंतर आपली पूजा आणि आज गुरुवार पण होता आणि होळी हे एकाच दिवशी होती. तर ते स्वामीची सेवा आणि आपली रोजची पूजा केली. तर होलिका दहन हा विधी आहे जो वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. म्हणून हा सण एक दिवस आधी साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी आपण ह्याची उधळण केली जाते, आपण साजरा करतो. तर हिंदू पौराणिक कथेनुसार एक काळ असा होता जेव्हा हिरण्यकश्यप नावाचा एक शक्तिशाली राक्षस राजा होता. त्याच्या राज्यातील प्रत्येकाची देवाची नव्हे तर फक्त त्याचीच पूजा करावी अशी त्याची इच्छा करत होता. त्याला असं वाटायचं की आपलीच पूजा करायला पाहिजे, असं कोणत्याच देवाची पूजा नाही करायची. त्यामुळे ते हिरण्यकश्यप राजा हा त्याचा मुलगा म्हणजे प्रल्हाद हा भगवान विष्णूचा खरंच खूप भक्त होता. त्यामुळे हिरण्यकश्यपला खूप राग येत होता आपल्या मुलाचा. त्या प्रल्हादाला त्यांनी वडिलांची पूजा करावी असे नेहमी त्याला वाटत होतं. त्यामुळे त्याला नेहमी नकार दिला जातो की माझी पूजा कर, की राजा हिरण्यकश्यपला असं वाटायचं की तो विष्णूची पूजा करतो. त्यामुळे त्याला खूप राग येत होता. म्हणून त्याने आपल्या मुलाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु प्रत्येक वेळी भगवान विष्णूने त्याचे रक्षण केले. एके दिवशी त्याने प्रल्हादाला त्याची बहीण होलिकाच्या मदतीने मारण्याचा कट रचला, जिच्यामुळे एक जादुई शाल होती ज्यामुळे तिला अग्नीपासून सुरक्षित होती. तिने प्रल्हादाला फसवून जळत्या अग्नीत आपल्या मांडीवर बसवले, कारण तिला वाटले की ती सुरक्षित राहील आणि प्रल्हाद जळेल. तथापि ते एका जोरदार वाऱ्याने होलिकाच्या जादूचा शाल उडवून प्रल्हादाला झाकले, ज्यामुळे होलिका जळून राख झाली आणि भगवान विष्णूने प्रल्हादाला वाचवले. भगवान विष्णूने नरसिंहाचे रूप धारण करून आपल्या आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शविणारा हिरण्यकश्यपचा वध केला. त्यामुळे होलिका दहनाचे महत्त्व म्हणजे होलिका दहन हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतीक आहे असे म्हटले जाते. हा सण केल्याने घरात विपुलता आणि चांगली ऊर्जा येते. श्रद्धा आणि चांगुलपणाची शक्ती दर्शवण्यासाठी या दिवशी चिता जाळल्या जातात. तर इथे बघू शकता, इथे स्वामी समर्थांचे अभिषेक झालेला आहे. तर अभिषेक केलेला जी तीर्थ आहे ते आपण सगळ्यांना द्यायचं आहे. तर ते प्रसाद म्हणून आपण सगळ्यांनी तीर्थ प्यायचं आहे. त्यामुळे तेव्हापासून आपल्याला होलिका दहन केले जाते आणि होलिका दहन केल्यानंतर आपल्याला आपल्या घरातले दुःख दारिद्र्य सगळं त्यामध्ये नष्ट होऊन आपल्या नवीन भविष्यासाठी येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपली सुख समृद्धी नेहमी आपल्या घरात राहील आणि आपले संकट दूर होतील. आपले जी काही आपली पीडा आपल्या घरामध्ये भांडण होत असेल किंवा आपली नकारात्मकता असेल किंवा त्यामध्ये सगळी नष्ट होऊन ती होलिकाचे दहन केलं जातं आणि त्याच्यामध्येच ते पूर्ण ऊर्जा नकारात्मकतेत राख होईल अशी आपली धारणा असते आणि त्यामुळे आपण होलिका दहन केली जाते. हुताशनी पौर्णिमा असल्यामुळे मी पण लक्ष्मीची स्त्रीयंत्राची अभिषेक केला. तिला पण पंचामृताने अभिषेक केला. खूप छान सेवा झाली. तर आज पौर्णिमेच्या दिवशी आपल्या ह्या घरामध्ये सेवा करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो. ज्या घरामध्ये विष्णूची पूजा केली जाते त्या घरामध्ये अखंड स्वरूपात लक्ष्मीची वास राहतो आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो. तर ते अभिषेक झालेला आहे महाराजांचा. तर आज महाराजांचे पण गुरुवार, त्यामुळे गुरुवारची सेवा विशेष सेवा असते. तर तो तुमच्यासोबत मी नेहमी दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करते. तर इथे बघू शकता, इथे महाराजांचे इथे अभिषेक झाला. त्यानंतर त्यांना वस्त्र घातलं आणि हार घातला आणि त्यामुळे खूप छान पूजा केली. तर मी अशा सेवा नक्की पौर्णिमेच्या दिवशी आपणही करा, कारण ज्या घरामध्ये शेगडी आपले जे काही किचनमध्ये शेगडी असते तर त्याची पण पूजा करायची. त्यानंतरच आपण स्वयंपाक करायचा. तर आज होळी म्हटले की पुरणपोळीचा बेत. तर मी ते मला खूप घाई होती, त्यामुळे मी आधी सगळ्यात पहिलं प्रथम पूजा केली. त्यानंतर आपल्याला पोळीचा स्वयंपाक करायचा असतो, जेणेकरून रात्री आपल्याला होलिका दहन करताना आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो. तर इथे बघू शकता
श्रीयंत्राची मी पूजा केली आणि त्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन केलं आणि नंतर महाराजांना फुलं वाहिले. खूप छान पूजा झाली. ते आता अभिषेक झाल्यानंतर मी छान अशी रांगोळी काढली, जेणेकरून नंतर अभिषेक करताना ते मोडू नये म्हणून सगळ्यात लास्टला मी ते रांगोळी काढली. खूप छान प्रसन्न वातावरण होतं सकाळचं आणि सकाळी सकाळी लवकर पूजा केली, कारण आजचा पुरणपोळीचा बेत असल्यामुळे आधी मी म्हटलं पूजा करावी आणि सेवा करावी. तर आजच्या दिवशी आपल्याला रात्रीचा नैवेद्य असतो होलिकाचा, त्यामुळे आपल्याला सकाळी पूजा वगैरे केली, सेवा केली. तर हे सेवा नक्कीच तुम्ही पण करा. जर गुरुवारी आणि ज्या दिवशी पौर्णिमा असते त्या दिवशी ही सेवा नक्कीच करा. तर होलिका दहनच्या दिवशी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण घरभर फिरवून आपल्याला क्लॉकवाईज आपल्याला दरवाजासमोर असं फिरवायचे 7 वेळेस आणि ती होलिका म्हणजे दहन करायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामधली नकारात्मकता आपली सगळी जाते आणि त्याच्यामध्ये नारळ दहन केलं जातं. हा उपाय बहुतेक प्रत्येक जणांनी केला असेल. तर अशामुळे काय होतं की घरामधले जी काही वाईट आपल्याला जी दृष्टी आपली वाईट दृष्टिकोन किंवा आपल्याला जे नजर बाधा होतात, घराला नजर लागते, तर ते आपली होलिकामध्ये दहन होते. त्यानंतर मी ते स्वामीची सेवा करते, म्हणजे श्री स्वामी समर्थाचं नामस्मरण. आपण पौर्णिमा आहे तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम नक्कीच म्हणायचं आहे, गायत्री मंत्र म्हणायचा आहे. जेवढे शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे. जेवढी जास्त सेवा करताल त्याच्या नक्कीच आपली सेवा देवापर्यंत पोहोचते आणि पौर्णिमा असल्यामुळे छान आपला दिवस असतो. जी काही आपण सेवा करतो ना त्याचं खरंच आपल्याला नक्कीच फलप्राप्ती होते आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला जी काही संकटं होतात ते दूर होतात. तर हे नक्कीच जेव्हा काय पौर्णिमा येते तर त्यावेळेस अशी विशेष पूजा करा. तर आज होता गुरुवार, त्यामुळे आपल्याला तुळशीला कच्चं दूध व्हायचं आहे आणि इथे कच्चं दूध वाहून झालं, त्यानंतर तुळशीला पाणी घातलं. तर बघू शकता इथे तुळस छान अशी आलेली आहे. तर तुम्ही पण आशीर्वाद घ्या आणि अशी छान मी पण अशी सेवा करते, जे की खूप मनाला आणि घराला पण असं प्रसन्नता ठेवते. सगळे झाल्यानंतर संध्याकाळी 4:30 वाजले होते. त्यानंतर मी लागले स्वयंपाकाला. तर आजचा पुरणपोळीचा बेत असतो तर थोडंसं जास्त वेळ लागतो, त्यामुळे मी 4:30लाच हे केले. तर त्या बघू शकता आता पुरणपोळी सगळं स्वयंपाक झाला आणि किचन सगळं आवरलं. तर इथे बघू शकता बाहेर इथे होळीची तयारी चालू होती आणि त्यानंतर मी इथे तयार झाले, छान साडी नेसली. आता रात्रीचे ते 6:30 वाजले होते आणि मी छान तयार झाले. तर आपल्या महाराजांना पण आज पुरणाचा नैवेद्य दाखवायचा होता. तर खरंच माझी खूप इच्छा पूर्ण झाली, कारण खूप दिवसापासून चालू होतं की महाराजांना पण नैवेद्य दाखवायचा, कारण महाराजांना स्वामी समर्थांना पुरणपोळीचा नैवेद्य खूप आवडतो. त्यामुळे मी घरामध्ये सगळ्या देवांना नैवेद्य दाखवला. त्यानंतर माझी छान अशी आरती झाली रात्रीची पण. तर बघू शकता तुम्ही होलिका दहन केली आहे. तर आपल्याला होलिकामध्ये पिवळी मोहरी, कापूर आणि आपल्याला जे काही पुरणाचा नैवेद्य असतो तर त्यामध्ये टाकायचं आहे आणि फुलं वगैरे टाकायचं आहे. हे पूर्ण आपल्याला होलिकामध्ये दहन करायचं असतो आणि जे काही आपण नारळ असतो तर ते घरावर उतरून आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामधली जी काही संकटं दूर, नकारात्मकता सगळी ह्याच्यामध्ये दहन होऊ दे आणि आपल्या चांगल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला प्रार्थना इथे करायची आहे. तर इथे बघू शकता मी ती छान पूजा केली इथे आणि तुम्ही पण पूजा केली असेल आय होप. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ. तर मी तुम्हाला होळीचा सण कसा साजरा झाला हे नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.